कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी ओ साधनी पापाची वासना नको दाऊ डोळा 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 राहुणी अंधळावरात मी राहुणी इंद्रचे श्रवणा नको माझे कानी श्रवण नको माझे कानी इंद्रचे श्रवणा नको
बहिर करुणी ठेवी देवा बहिर करुणी ठेवी देवा अपवित्र वाणी नको माझ्या गोविंद वाणी नको माझा अपवित्र वाणी नको माझ्या गोविंद वाणी नको माझा त्याज उडी मुका बराच नको मग कधी परश्री संगती हो मज कधी परस्त्री संगती नको मग कधी परश्री संगती हो मज कधी परस्त्री संगती सनातनी माती उठता भली माती उठता भली जनार्दन माती उठता भले निंदेचे श्रवणा नको माझे कानी 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 बधीर करोनी देवी देवा बधीर करोनी देवी देवा तुका म्हणवे माझा अवघ्याचा काढा तुका म्हणे माझा अवघ्याचा काटा तुका म्हणवे माझा अवघ्याचा काढा तुका म्हणे माझा अवघ्याचा काटा तू एक गोपाळा आवडसी तू एक गोपाळ आवडते निंदेचे श्रवणा नको माझे कानी 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 बधीर करोनी देवी देवा बधीर करोनी देवी देवा बधीर करोनी देवी देवा कुमार कुमार गोपाल अरे गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार जय या
पापाची वासना नको दाबडोला पापाची वासना नको दाबडोला पापाची वासना नको दाबडोला पापाची वासना नको दाबडोला त्याहुनी आतला त्याहुनी त्याहुनी आतला बराच मी त्याहुनी आतला बराच मी निंदेचे श्रवण नको माझे कान निंदेचे श्रवण नको माझे कान त्याहुनी निंदना बराच त्याहुनी निंदना बराच निंदेचे श्रवण नको माझे निंदेचे श्रवण नको माझे कानी बधिर करोनी देवी देवा बधिर बधिर करोनी देवी देवा बधिर देवी 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 देवा बधिर करोनी देवी बधिर करोनी देवी देवरा बधिर करोनी देवी 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 बधिर करोनी देवी बधिर करोनी राम बधिर करोनी बधिर करोनी देवी देवी बधिर बधिर करोनी देवा बधिर करोनी देवी देवा बधिर करोनी देवी देवी देवा बधिर बधिर करोनी देवी देवा बधिर
बधीर करोनी हे देवा बधीर करोनी हे देवा नित्य श्रवण नको माझा नित्य श्रवण नको माझा बधीर करोनी हे देवा बधीर करोनी विठ्ठल 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 विठ्ठल
छत्रपती शिवाजी महाराज की जय. पापाची वासना नको दाऊ डोळा, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुणी अंधळा बराच मी. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करुनी ठेवी देवा. अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याज हुनी मुका बराच मी. नको मज कधी परश्री संगती, जनातुनी माती उठता भली. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करुणी ठेवी देवा. तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा. तू एक गोपाळा आवडसी, निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करुणी ठेवी देवा. विठ्ठला समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं, जगन्निहित पानिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू प्रथम नमः, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कलेचा विसारला, बाबाजी सद्गुरूला सजना. पांडुरंगा करू प्रथम नमः, आसिया. त्यांच्या कृपादाने कलेचा विसारला, बाबाजी सद्गुरूला सजना. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेला सेवक झालो, सेवेला सेवक झालो, सेवेला सेवक झालो, सेवेला सेवक झालो. तुमचा लागलो निज चरणा, तुमचा लागलो निज चरणा. अहो स्वामी तुमच्या देवा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेळ.
झाला का नको. आजच्या जागर कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग माझा श्वास जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाचा कळस विश्वामधील सर्वात श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांच्या संस्थांनी प्रकाशित केलेला ऐकता का महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थांनी प्रकाशित केलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथेतला 4386व्या क्रमांकाचा 5 चरणांचा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हटल्यानंतर माझ्या तर अंतकरणामध्ये संवेदना दाटून येतात. पण हा जो अभंग आहे हा अभंग नीतिशास्त्रावर आहे. एथिक्स ऑफ जगद्गुरु तुकोबाराय हा माझा प्रबंधाचा विषय PhD ला असताना जे काही अभंग माझ्या हाताला लागले, आपण देवडीकर गाथा जर पाहिली तर 4500 अभंग, परंतु माझ्याकडे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या वंशजांना 14400 अभंग दिले. वेगवेगळ्या गाथा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या घराण्यांमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रती सापडतात, परंतु वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे त्या गाथेला प्रमाण असणारा अभंग मग हा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्याच संस्थांनी प्रकाशित केलेला हा नीतिशास्त्रावर मागणीपर अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. अभंगाचा सुरुवातीला आपण सरळ अर्थ पाहूयात, अगदी सरळ आणि बारकाईने चिंतन ऐका. चिंतन कसं ऐकायचं? शारदीची चंद्रकळे माझी अमृत कणकोवळे वेचिती मने मवाळे चोर तलंगे. थोडासा मग मी काय पाठ केलेलं नाही, आठवलेलं नाही, तुमच्या किती तल्लीनता तुमच्यामध्ये आहे त्याच्यावर हे सगळं प्रगट होणार आहे. बारकाईने चिंतन तुम्हाला खूप बारकाईने ऐकावं लागेल. या अभंगाचा सरळ अर्थ सांगतो. जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठलाकडे मागणी करतायत. विठोबाई पापाची वासना नको दाऊ डोळा. या डोळ्याने मला, ज्या डोळ्याने पाहिल्यानंतर माझ्या वासना बळावतायत त्या वासनेने माझ्याकडनं पाप होणार आहे. मग पांडुरंगाई त्याहुनी अंधळा बराच मी. मग मला अंधळा कर. काय मागणी आहे? निंदेचे श्रवण नको माझे कानी. माझ्या या कानाने निंदा नाही, निंदेचे श्रवण पण ऐकायला आलं नाही पाहिजे देवा. ते श्रवण जर ऐकलं तर तू मला कधी भेटणार नाही. मग काय? बधीर करोनी ठेवी देवा अपवित्र वाणी नको माझ्या मुखा. माझ्या वाणीला कधीही अमंगळ नकोय पांडुरंगा. या वाणीने जर अमंगळाची साथ घेतली, माझ्या वाणीला जर अमंगळ आला तर तू माझ्यापासून कायमचा दुरावशील. म्हणून पांडुरंगा ऐक. त्या जोहनी मुकाबराच मी. अर्थ निर्धारण शास्त्राप्रमाणे त्या हुनी, त्याच हुनी अपरोक्ष त्याच हुनी मुकाबराच मी. मग मला मुका कर. नको मज कधी परस्त्री संगती. परस्त्रीचा संग माझ्या स्वप्नातही नाही. परंतु पांडुरंगा या विश्वामध्ये ज्या ज्या गोष्टी पातकाला सगळ्यात महाभयंकर आहेत त्यातली ही घटना माझ्या आयुष्यामध्ये घडायलाच नको. मग ती घडणारच नाही. परंतु असं कधी योग माझ्या भविष्यामध्ये आलाच असेल. जणातुनी माते उठता भली. मला मृत्यू मला घेऊन जा, मला जगायचं नाही. निंदेचे श्रवण नको माझे कानी. बधीर करोनी ठेवे देवा. मग नेमकी आवडतं काय? तुका म्हणे मजा अवघ्याचा कंटाळा. या सगळ्या गोष्टींचा मला कंटाळा आहे. तू एक गोपाळा आवडसी, फक्त तू मला आवडतोयस विठाल. अभंगाचा तुम्हाला सरळ अर्थ सांगितला म्हणजे कीर्तन झालं. खरं तर कीर्तन अजून सुरूच नाही झालं. पण आपल्या परंपरेप्रमाणे भीमाशंकर सामाजिक संस्था नेरूळ नवी मुंबई 23वे वर्ष या संस्थेचं आहे. आणि या संस्थेचे संस्थापक आदरणीय पांडुरंग शेठ आहेत. मल्हारीजी नायकुडी अध्यक्ष आहेत.
लक्ष्मण शेठ कोरडे चिटणीस आहेत, मोहन शेठ डोंगरे खजिनदार आहेत, अशोक शेठ हिंगे संचालक आहेत, आमचे विश्वात नाना गावडे संचालक आहेत, श्रीकांत डमडरे संचालक आहेत, बांगर साहेब संचालक आहेत, अनिलजी हंडे संचालक आहेत, अभिमन्यू पानसरे संचालक आहेत आणि सर्व रहिवासी नेरूळ या सगळ्यांच्या चरणावर दंडवत घालतो. आणि या कीर्तनासाठी आदरणीय आमचे केशव महाराज, म्हणजे केशवा माधवा नाही का, खूप माझ्यावर त्यांचं प्रेम आहे आणि ते या साक्षात या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे बाबांची उपस्थिती मला इथे जाणवते आहे. आणि वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे परंपरेतले साधक मंडळी या ठिकाणी माझ्या कीर्तनाला साथ देण्यासाठी आहेत उपस्थित. मान्यवर तुम्ही सगळेजण आणि माझ्या गावचे पिंपळगावचे मुंबईकर रहिवासी देखील मोठ्या संख्येने आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले. तुमच्या सगळ्यांच्या चरणावर दंडवत घालून कीर्तनाला प्रारंभ करतो. अभंगाकडे प्रवेश करतोय. पापाची वासना नको दाऊ डोळा याचा अर्थ जगद्गुरु तुकोबारायांना काय सांगायचं याच्या अगोदर या अभंगाची सामाजिक पार्श्वभूमी 2 मिनिटांमध्ये सांगतो. आध्यात्मिक आणि सामाजिक दृष्ट्या आपल्याला अभंगाकडे पाहावं लागतं. सामाजिक पार्श्वभूमी याची अशी आहे की एरवड्याच्या कारागृहामध्ये महात्मा गांधीजी ज्यावेळी कारागृहामध्ये शिक्षा भोगत होते त्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज त्यांना जगद्गुरूंची गाथा घेऊन गेले. मराठीमध्ये गाथा आहे परंतु ती गाथा ट्रान्सलेट करून इंग्लिशमध्ये ज्यावेळी त्यांनी वाचली त्यावेळी महात्मा गांधींच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आणि हा तोच दिवस आहे मी जो अभंगाला आजचा जो काही अभंग कीर्तनासाठी घेतलेला आहे 16 ऑक्टोबर 1930 रोजी महात्मा गांधीजींनी एरवाड्याच्या कारागृहामध्ये या अभंगावर इंटरप्रिटेशन केलं. बरं का वराडी साहेब, खूप महत्वाचा विषय आहे. चंद्रकांत शेठ आलेले आहेत. महात्मा गांधीजींनी 16 ऑक्टोबर 1930 रोजी ज्या 16 अभंगावर इंटरप्रिटेशन केलं 14 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 1930 त्यातला 16 ऑक्टोबरला या अभंगावर आपल्या मुलाला पत्र लिहिलंय आणि त्या मुलाकडनं काही अपेक्षा व्यक्त करतायत. मी ज्यावेळी कॉर्पोरेटमध्ये होतो त्यावेळी वॉशिंग्टन डीसीचा गामा कॉन्फरन्स असेल, सिंगापूर असेल, दुबई असेल, ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, मी ज्या ठिकाणी गेलो मला एअरपोर्टवर या तुकोबारायांच्या फिलॉसॉफीनं वेळ लावलं. तुम्ही एअरपोर्टवर जा, म्युझियम मध्ये जा किंवा आत्ताचे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब ज्यावेळी विदेशांमध्ये जातात त्यावेळी महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापुढे नतमस्तक होतात. याचं कारण असं आहे डॉक्टर अब्दुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम ज्यावेळी आफ्रिका खंडाच्या दौऱ्यावर गेले त्यावेळी नेल्सन मंडेलांना भेटले. नेल्सन मंडेला पटकन मागे सरकले, त्यांना म्हणाले माझं दर्शन घेऊ नका, तुम्ही 2 मिनिटं मागे व्हा. ते मागे गेल्यानंतर नेल्सन मंडेलांनी त्यांच्या पायाखालची माती घेतली आणि आपल्या कपाळी लावली. अब्दुल कलामांचे डोळे भरून आले. भारतरत्न नसताना त्या अगोदर आफ्रिका दौऱ्यावर गेलेला सचिन तेंडुलकर ज्यावेळी हा प्रसंग पुन्हा त्यांनी अनुभवला त्यावेळी त्यांनी आठवण सांगितली अब्दुलजींनी की मी ज्यावेळी त्यांच्या भवनातनं बाहेर निघालो थरथरता हात माझ्या गळ्यात नेल्सन मंडेलांनी टाकला आणि मी त्यांना प्रश्न विचारला की 28 वर्ष तुम्ही तुरुंगामध्ये होता तरी देखील तुमच्या मनामध्ये हिंसेचा विचार का आला नाही. त्यावेळी ते म्हणाले की तुमच्या देशातनं एक आवाज येत होता आणि जो आवाज मलाच नाही आफ्रिका खंडाला उभा करून गेला, तो आवाज अहिंसेचा होता. मी ज्यावेळी जपानमध्ये जातो त्यावेळी जपानच्या प्रवेशद्वारावर ही फिलॉसॉफी मला पाहायला मिळते. एका बाजूला आफ्रिका खंड आहे, एका बाजूला सिंगापूर आहे ज्यांना प्यायला पाणी नाहीये, तो देश जीडीपी मध्ये जगामध्ये नंबर 1 आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही आफ्रिका खंडाचा विचार करताय. ही सगळी फिलॉसॉफी महात्मा गांधीजींनी सांगितली पण ही महात्मा गांधीजींची फिलॉसॉफी नाही आहे. ही फिलॉसॉफी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची आहे. त्यावेळी ज्यावेळी प्रार्थना भरायची त्यावेळी मुंबई प्रांताचे महाराष्ट्र प्रांताचे मुख्यमंत्री खरेंना महात्मा गांधीजी म्हणायची की अभंग म्हणा. मग विनोबा भावेंना कधी म्हणायला लावला, कधी पूज्य साने गुरुजींना म्हणायला लावला आणि ज्यावेळी अभंग गात होते त्यावेळी त्यांचे डोळे अश्रूने भरत होते. ही फिलॉसॉफी त्यांनी जन्माला घातली 3 माकडांची. पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहुनी अंधळा बराच मी म्हणून या माकडाचा जन्म आहे. निंदेचे श्रवण नको माझे कानी बधीर करून ठेवी देवा म्हणून या माकडाचा जन्म आहे. अपवित्र वाणी नको माझ्या मुखात त्याच हुनी मुका बराच मी म्हणून या माकडाचा जन्म आहे. या फिलॉसॉफीनं जगाला वेळ लावलं पण ही फिलॉसॉफी इंद्रायणीच्या काठी आमच्या असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांची आहे हे सांगताना माझी अभिमानानं छाती फुलते. जगद्गुरु तुकोबारायांना नेमकी भीती काय आहे?
पापाची वासना नको डावडोळा हे ते का म्हणताय? चला इथे आपण थोडासा आपल्याला जीवनामध्ये मोह खूप असतो आणि हा मोह आपल्याला पाप करायला भाग पडतो बरं का. कबीर महाराज खूप सुंदर वर्णन करतात. तुम्ही कीर्तन इतकं बारकाईने ऐका ना, एकतर मानधन न घेणारा कीर्तनकार आहे, त्याच्यामुळे माझी अपेक्षा अशी असते की श्रोता मला तसा असावा. एकदा केशव महाराज माझं महाशिवरात्रीला कीर्तन आहे, कुठे होतं? सोमेश्वर नगर, वैकुंठवासी विनायक निमण आबांनी दिलं होतं, ते वाढले. कीर्तनाला गेलो, भालचंद्र शेठ 10 वाजता रात्री कीर्तन सुरू झालं आणि 12 वाजता मला गायनाचार्य गुरुवर्य शांतारामांना निमणांची चिठ्ठी आली. सगळे साधक मंडळी त्यांना ओळखत असतील. 12 वाजता चिठ्ठी आली की अजून 1 तास कीर्तन ऐकायचं. 1 वाजेपर्यंत कीर्तन चालू झालं, चालू राहिलं. 1 वाजता पुन्हा चिठ्ठी आली पांडुरंग आप्पा दातारांची, तुम्ही त्यांना ओळखत आहे, की पुन्हा 1 तास कीर्तन ऐकायचंय. रात्री 10ला कीर्तन सुरू झालं, पहाटे 2 वाजता कीर्तन संपलं. माझं पाणी संपलेलं होतं, परंतु त्या दिवशी मी जो आनंद घेतला ना कीर्तनाचा, ते श्रावक, ते गायक, ते वादक, हा सगळा कीर्तनाचा ब्रह्मानंद असतो. नाहीतर आता कीर्तनाचं नर्तन झालंय. विठ्ठल तुम्ही आनंद घ्या आणि मलाही आनंद घेऊ द्या. हा, पापाची वासना. पाप का घडतो? मोहामुळे घडतो. आपल्याला खूप मोह आहे, जीवन जगताना इतका मोह आहे की आपण आपल्याला गमावून बसलोय. कबीर महाराज खूप सुंदर सांगतात, हा माऊली खूप सुंदर सांगतात, मोह धरिया ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल आहे केसी. सामाजिक दृष्ट्या असणारी प्रतिष्ठा आमची जाणारच आहे, आम्ही अप्रतिष्ठित होणार आहे, परंतु परलोकही अंतरेल आहे केसी. या मोहामुळे आम्हाला जो परलोक प्राप्त करायचा आहे तो परलोकही आमच्या जीवनामध्ये येणार नाही. याचं कारण मी शोधण्याचा प्रयत्न केला. पुन्हा ज्ञानोबरायांना जवळ करावं लागतं. ज्ञानोबराय असं म्हणताय, अंतकरण चतुष्टयावर ज्याचा इम्पॅक्ट आहे, जो माणूस त्याच्यावर कंट्रोल ठेवू शकतो, तो सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या जीवनामध्ये पराकोटीचं यश प्राप्त करतो. त्यांचा प्रमाण देतोय. बुद्धी आणि मन, चित्त, अहंकार, हण हे चतुर्वेद चिन्ह अंतकरणाचे. अंतकरणाचे 4 चिन्ह सांगितलेले आहेत. कुठली? बुद्धी, मन, चित्त, अहंकार. ऐकता ना कीर्तन? बुद्धीचा काय परिणाम? आता कीर्तनामध्ये काही जण बसले तरी खूप बुद्धी चालवतात बरं का. खूप बुद्धी चालली जाते आणि ही बुद्धी इतकी चालते की स्वस्वरूपाची ओळख झाल्यानंतरही विश्वास ठेवायला मागत नाही. बुद्धी नेमकी कशी असावी? मग बुद्धी कशी पाहिजे? संसार उतरावया सद्बुद्धी गाराया. हा संसार तरुण जाण्यासाठी आम्हाला सद्बुद्धी पाहिजे. आता बुद्धीवर बोलण्यासारखं खूप आहे. सद्बुद्धी, कुबुद्धी, किती प्रकारच्या बुद्धी असतात, आपला नाश करतात. आणि म्हणून आपल्याला या असणाऱ्या बुद्धीला कुठे नेलं पाहिजे? सगळ्या विश्वामध्ये मला तो दिसला पाहिजे. हरी जळी स्थळी काष्टी तया बुद्धीच्या पालट नभे कदा काळी. हरी जळी स्थळी काष्टी तया. या आपल्या बुद्धीचा पालट होता कामा नये. या विश्वामध्ये सगळीकडे तू आहेस, याच्यावर आपला विश्वास बसला पाहिजे, पण तो बसत नाही. म्हणून बुद्धीचा पुन्हा एकदा तुम्हाला प्रमाण देतो माऊलीचं. बुद्धी कशी असावी? तेव्हा सागरी गंगा जैसी आत्मा मिनल्या बुद्धी तैसी. अद्वयानंदाची अपैसी खाणी उघडे. बाबा माफ करा, मला थोडंसं कीर्तनात तुमचं कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं असतं आणि तुमच्यामुळे मी कीर्तन करायला लागलोय बरं का. वारकरी संप्रदाय सेवा करायची. तुम्ही कीर्तनात गप्पा मारले, मला असं कसतरी होतं. काय सांगत होतो मी? तेव्हा सागरी गंगा जैसी आत्मा मिनल्या बुद्धी तैसी. अद्वयानंदाची अपैसी खाणी उघडे. आपल्याला आपल्या आत्मप्रचिती, आत्मानुभव, आत्मानुभूती, आत्मानंद ज्या क्षणी प्राप्त झाला ना, त्या क्षणी बुद्धीने आपलं काम सोडून द्यायचं असतं. तिथे अद्वयानंद जन्म घेतो. विठ्ठल बुद्धी सांगितली तुम्हाला, आता मन सांगतो. मन. कबीर महाराज मनाच्या संदर्भाने केशव महाराज खूप सुंदर वर्णन करतात. मन लोभी, मन लालची, मन चंचल, मन चोर. कसं आहे मन? मन लोभी आहे, मन लालची आहे, मन चंचल आहे, मन चोर आहे. म्हणून ते म्हणतात मनके, काय म्हणतात? मन लोभी, मन लालची, मन चंचल, मन चोर. मनके मत मत चलिए. काय म्हणतात? मनके मत मत चलिए. पलक पलक मन बहुत चंचल चपल जाता है तन लगे वेळ. जाता है तन लगे वेळ. जाता है तन लगे
जाता येता न लगे वेळ जाता येता न लगे वेळ म्हण कसं आहे जाता येता न लगे वेळ. आता इथे तुम्ही बसलात, काही शरीराने बसले असतील, मन इकडे तिकडे भटकत असेल, हा मोक्ष दुरावला समजा. सगळं मनावर आहे. पहा, एक तुम्हाला मी जगद्गुरु तुकोबाराय इज ऑल्सो सायकोलॉजिस्ट. इज म्हटलं, मी वॉज नाही, ते आजही आहे. ते सायकोलॉजिस्ट पण आहे. एक अभंग त्यांचं सांगतो. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाची या उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनिक सोयरी भली भली तुका म्हणे. आता पहा, ह्या अभंगाचं शेवटचं चरण आज घेतलेलं, आणि ह्या अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे मज सोडविना कोणी. आता इथे पाठभेद आहेत. बाबा माझ्याकडे असे 550 अभंग आहेत, त्याच्यामध्ये पाठभेद आहेत. मी देगलूरकर बाबा, भोसले बाबा या सगळ्यांशी बोललो. कीर्तनकार एक सांगतो, गायक दुसरंच म्हणतात, प्रवचनकार तिसरंच सांगतो, आणि भाविक चौथंच काहीतरी आपण वारीमध्ये अनुभवतो. तर प्रत्येक शब्दाला एक आभा आहे, त्या शब्दाला एक वजन आहे, त्या शब्दाला एक अर्थ आहे, आणि त्याच्या प्रगटीकरणानंतर एक वेगळ्या प्रकारचा नाद ब्रह्म आहे. आणि हा नाद ब्रह्म आपल्या आतल्या तत्वाला जागृत करतो. म्हणून हे पाठभेद आम्हाला दूर करावे लागतील. इथे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतायत, तुका म्हणे मज सोडविना कोणी. आता काही जण म्हणतात तुझं सोडविना, काही म्हणतात मला, काही म्हणतात तुला. तुका म्हणे मज सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. आणि आजच्या अभंगात तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तू एक गोपाळा आवडसी विठाला. म्हणून आपल्याला मनावर काम करावं. हा समन्वय अभंग म्हणून सांगितला. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेमध्ये ज्ञानेश्वरीचा, गीतेचा, भागवताचा खूप सारा समन्वय आहे, पण जगद्गुरूंच्या स्वतःच्या अभंगांमध्ये सुद्धा खूप सारे समन्वय आहे. त्यातला हा समन्वय अर्थ निर्धारण शास्त्रानुसार मी तुमच्या पुढे मांडला. मनावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे आपलं मन आपल्याला ताब्यात ठेवावं लागेल. ते मन आपलं ताब्यात नसेल तर मग सगळा ऱ्हास होणार आहे. म्हणून आपल्याला पहिल्यांदा काय करायचं असेल तर मनावर कंट्रोल घ्यावं लागेल. म्हणून बुद्धी आणि मन, राहिला चित्त. चित्त म्हणजे काय? काय चित्त म्हणजे? पहा, एक प्रमाण आहे. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. चित्त जैसे गंगाजळ. सर्वांग म्हणजे डवचा साबण जाहिरात पाहिली आणि मस्त आंघोळ केली, झालं सर्वांग निर्मळ झालं? नाही. सर्वांग म्हणजे सर्व अधिकांग. व्याकरण दृष्ट्या सर्व अधिकांग सर्वांग. मग इथे किती प्रकारचे अंग आहेत? खूप आहेत. बाह्यांग आहेत, अंतरंग आहेत. ही सगळे अंग ज्यावेळी आम्ही स्वच्छ करू, ती ज्यावेळी नितळ होतील खऱ्या अर्थानं, चित्त जैसे गंगाजळ. आणि असं चित्त ज्यावेळी गंगाजळाप्रमाणे निर्मळ होत, त्या चित्तामध्ये पांडुरंग येऊन राहतो. ये बोली गोपाळ राहे ते ते. 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 तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. ये बोली गोपाळ राहे ते. ये बोली गोपाळ राहे ते ते. सामने चित्त करावे निर्मळ. ये बोली गोपाळ राहे ते ते. ये बोली गोपाळ राहे ते ते. माझे महाराज म्हणतात, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. आता इथे पण पाठभेद आहे. आता पाठभेदावरच बोलायला गेलो तो अख्खं कीर्तन. काय म्हणतात? करारे निर्मळ. काय करारे? करावे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, एवढी गोपाळ राहे तेथे. चित्त निर्मळ केलं तर गोपाळ तिथे येऊन राहतो. म्हणून हे चित्तावर आपल्याला कंट्रोल घ्यावा लागतो. बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार. अहंकार तर इतका झालाय, सामाजिक आणि आध्यात्मिक दोन प्रकारचे अहंकार आहेत. चला, सामाजिक अहंकार पण खूपच जणांना असतो. त्यावेळी माऊली अशी कानामागे देतात बरं का. माऊली काय करतात? एक कानामागे देतात. जे निपजते प्रकृती धर्मे, तिये मूर्ख मती भ्रम मी करता म्हणे. बरं का,
या प्रकृतीमध्ये जे जे काय घडतं माझ्यामुळे घडतं असं म्हणतो. तैसे शुभाशुभ कर्मे जिये निपजती प्रकृती धर्मे तिये मूर्ख मती भ्रम मी करता म्हणे. म्हणजे अपर्णातही मूर्ख आणि मतिभ्रम म्हणजे मेंटल हा शब्द 13व्या शतकातला आहे. विठ्ठल त्याच्यामुळे आपल्याला नेमकी काय करावं लागेल तर आपल्याला हे सगळं अहंकार समजून घ्या, बाजूला टाकावं लागेल. अहंकार सामाजिक दृष्ट्या अधोपतनाला येतो आणि आध्यात्मिक दृष्ट्या पण अधोपतनाला येतो. मी कोण आहे? कोण आहे मी? कुठून आलोय? कुठली कुठली पॉवर आहे माझ्यामध्ये? कधी तो सोल एक्सपिरियन्स आपण कधी करतो का? नाही. सेल्फ एक्सपिरियन्स अँड सोल एक्सपिरियन्स टू डिफरंट क्वालिटीज आपल्यामध्ये आहेत. सेल्फ एक्सपिरियन्स वेगळा आणि सोल एक्सपिरियन्स वेगळा. आत्मानुभव. वैकुंठवासी गुरुवर्य परमपूज्य मामासाहेब दांडेकर प्लेटो आणि ज्ञानदेवांच्या संदर्भामध्ये सांगतात की तो अनुभवी होता पण माझा ज्ञानदेव आत्मानुभवी होता. विठ्ठल आपल्याला तो अहंकार कधी येतो? ज्यावेळी माझ्यामध्ये असणाऱ्या स्वस्वरूपाशी मी प्रतारणा करून बाह्य जगतामध्ये भ्रमित होऊन चुकीचे व्यापार करतो. त्यावेळी अहंकार वाढतो आणि त्याने दुःख येतं. अधिभौतिक, अधि आध्यात्मिक, अधिदैविक अनेक प्रकारचे आहेत. त्रिपुटी निर्माण होतात. त्रिपुटी तुम्हाला माहिती आहे का? त्रिपुटी खूप आहेत. दृश्य, द्रष्टा, दर्शन, ध्येय, ध्याता, ध्यान. किती आहे? ज्ञान, ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता. आता काय काय सांगावं? बऱ्याच सांडली त्रिपुटी बरं का. ही त्रिपुटी सांडावी लागते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सांडली त्रिपुटी दीप उजळला खटी. विठ्ठल त्याच्यामुळे आपल्याला हे बुद्धी, मन, चित्त, अहंकार हे सगळं मला समजलंय. आता पांडुरंगा विठ्ठला विठाय. पण याच्यातनं मला पुन्हा बाहेर यावं लागेल. म्हणून मला जे डोळे दिले त्या डोळ्यांनी चुकीचं पाहिलं तर वासना मिळवतील. म्हणून मला ते नको आहे. हे अभंगाच्या पहिल्या पापाची वासना पापाची वासना पापाची वासना पापाची वासना नको डावू डोळा. पापाची वासना नको साहेब फारच गुणी साधक आणले. तो तुम्ही त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. क्या बात आहे. आणि मगाशी तुम्ही जो आवाज ऐकला तो माझे बंधू महाराष्ट्रामध्ये मी कोट्यावधी रुपये अजून वर्षही नाही झालं मी कीर्तन करायला लागलो. 31 जानेवारीला वर्ष होईल. पण कोट्यावधी रुपये जमा झाले आणि माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये ज्यांचा आवाज आहे तो आवाज प्रवीण महाराज सोळंकीसाठी एकदा आपण जोरदार. आमच्या गरड गुरुजींनी केशव बाबा मला दिलेले गिफ्ट आहे. विठ्ठल आणि आज बऱ्याच ठिकाणी आबा असतात माझ्याबरोबर. कोण? व्यंकटेश आबा. बऱ्याच ठिकाणी गंभीर बाबा असतात. आज अजून एक आबा आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज ही सगळी माणसं आहेत. ही सगळ्या माणसांनी खरं तर हा संप्रदाय सजवला आहे. आपण अभंगाकडे पहिल्या चरणाकडे आलोय. पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहुनी अंधळा बराच. मी बारकाईने कीर्तन ऐकायचं. अभंगाच्या पहिल्या चरणातला पूर्वार्ध काय? पूर्वार्ध पापाची वासना नको दाऊ डोळा. इथे 3 शब्द आले. पाप, वासना, डोळा. काय पापाची व्याख्या काय? मी फिलॉसॉफीमध्ये होतो पुणे विद्यापीठामध्ये. त्यावेळी माझी एक बहीण होती आणि तिने पाप या शब्दावर PhD केली. पाप
म्हणजे ते इतकं भयानक आहे तिचा प्रबंध वाचला तर. टाळ वाजवणाऱ्यांकडनं पण पाप होतं, मृदुंग जर आडवा चालला पाप होतं बरं का. बसणाऱ्यांच्या मनामध्ये विक्षेपाला पाप घडतो. कीर्तनकाराने कीर्तन सोडून मानधनाच्या पाकिटाकडे लक्ष दिलं पाप होतं. पापाचे खूप प्रकार आहेत, घाबरतो, भीती वाटते कधी कधी, कसं मुक्त होणार आहे आपण. म्हणून पाप आहे ना, जगद्गुरूंचं प्रमाण देतो. आणि माझं सगळं बोलणं सप्रमाण आहे. हा, जगद्गुरूंचं प्रमाण आहे. काय पापाच्या संदर्भात ते असं म्हणतात, पाप त्याचे नाव न विचारिता नीत आणि भलतेची उन्मत्त करी सदा. ज्यावेळी आम्ही आमचं जीवन जगताना अनितीने जगतो, नीती बाजूला टाकतो, त्याचं नाव पाप आहे. विठ्ठल बरं, पापाचा अभ्यास करायला काय, आणि या पापामुळे आपण वारंवार जन्माला येतो सारखं. ते पाप काय करतं, प्रारब्ध संचित क्रियामान. ते सांगायला मला वेळ नाही, कधीतरी येईल त्यावेळी ते सांगेल. परंतु या पापामुळे आपली गडबड होते आपल्या अकाउंट मध्ये, आणि वारंवार इथे दुःख भोगण्यासाठी आपण येतोय. जन्मा येणे घाले पातकाचे मूळ. जन्मा येणे घाले पातकाचे मूळ. संचिताचे फळ आम्हाला. संचिताचे फळ आम्हाला. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. संचिताचे फळ आपुलिया. संचिताचे फळ आपुलिया. काय सुंदर प्रमाण दिले, एकदा जोरात टाळ्या वगैरे बाबांसाठी. जन्मायने घडे पातकाचे मूळ, संचिताचे फळ आपुलिया. पहा, मूळ आणि फळ. मी कधीतरी येईल त्यावेळी याच्यावर बोलेल. याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं पाहिजे. चला, हे पण नाही लक्षात आलं तुमच्या, आता तुम्हाला अजून सांगतो. आपल्याकडे गीता, भागवत, ज्ञानेश्वरी कधी वाचतो आपण, कधी नाही माहित नाही. आमची गुड्डी मला सांगत होते आज, म्हणजे माझी पुतणी, आमच्या मंदादाची गुड्डी, आमची लाडकी, देवकर घराण्यात दिली. वसंतराव ती असं म्हणाली की ज्ञानेश्वरीचं पारायण केल्यानंतर शेवटच्या दिवशी माझ्या डोळ्यांमधून अश्रू व्हायला लागले. अरे, माझ्या माऊलींची, माऊलींवर ज्यांनी श्रद्धा ठेवली, माऊलींची अक्षरं ज्यांनी घोळली, माऊलींचा प्रसाद त्यांना प्राप्त झाला. विठ्ठल नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. आपण वाचतो, तू ती अनुभवली, म्हणून तुझी ती अवस्था आहे. म्हणून आपल्याला ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. आता इथे आपला विषय चाललाय पाप, नाही ते पण समजलं, आपल्याला काहीच समजलं नाही. मग काय, चला तुम्हाला आपली दर्शनशास्त्र आहेत. कुठली दर्शनशास्त्र आहेत? षडदर्शन आपण म्हणतो. पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा, सांख्य, योग, न्याय, वैशेषिक. नाही आपल्याला ती समजली, आणि गोंधळ पण होतो दर्शनशास्त्रामध्ये. म्हणजे सांख्यामध्ये डीपमध्ये गेला तर तो नास्तिक पण होऊ शकतो. त्यामुळे हे चला, ती पण नाही आपल्याला कळाली. आपल्याला वेद, 4 वेद पण नाही कळाली, 18 पुराण नाही कळाली. व्यासांचं प्रमाण देतो, पाप किती भयानक आहे. व्यास काय म्हणतात, सगळा सार सांगतात. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्. काय म्हणतायत ते, काय म्हणतायत, अष्टादश पुराणेषु व्यास. अष्टादश, 8 अधिक 10 18. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्. परोपकार पुण्य आहे, पापच परपीडनम्. पुण्य परोपकार पापाचे परपीडा. अधिक नाही थोडा तुझायासी. अधिक नाही थोडा तुझायासी. पुण्याचे परोपकार पापाचे परपीडा. अधिक नाही थोडा तुझायासी. अधिक नाही थोडा तुझायासी. पहा, फिलॉसॉफी आहे. पुण्य परोपकार आहे, पाप परपीडा. म्हणजे ज्याला दुसऱ्याला आपण पीडा देतो, शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक, त्यावेळी समजायचं आपल्याकडनं पाप घडतंय. म्हणजे एका बाजूला जगद्गुरू आहेत, एका बाजूला व्यास आहेत. चला, तुम्हाला मी आता शंकर भाष्य पण सांगतो. श्वेतांबर श्वेत उपनिषदामध्ये 30वा श्लोक आहे. पहा, तुम्ही घरी जाऊन ते उपनिषद पहा, त्याच्यामध्ये शंकर भाष्य आलेले आहे. पाप कर्मांश योद्धत्र महामुक्ती विरोधकृतः. काय म्हटले, म्हणजे आपल्या पापामुळे काय होतंय, आपली जी महामुक्ती आहे, जीवनाला आपण सुरुवात करतो त्यावेळी एका ध्येयानं करतो.
आणि ते ध्येय म्हणजे या जीवन मरणाच्या फेऱ्यातनं मला बाजूला जायचंय, म्हणजे मोक्ष प्राप्त करायचा आहे. इथे शंकराचार्य म्हणतायत की त्याच्यासाठी सगळ्यात मोठा विरोधक कोण असेल तर ते पाप आहे. म्हणून हे आपलं जे पाप आहे ना, हे पाप कशामुळे निर्माण होतं? वासनेमुळे निर्माण होतं. वासना, पापाची वासना. अभंगाच्या बाहेर जात नाही कीर्तन. मला 8 तास सांगा बोलायला, एकही शब्द अभंगाच्या बाहेर जाणार नाही. वासना, वासना म्हणजे काय? इच्छा. बरं का, आता याची तुम्हाला वेळ कमी आहे म्हणून थोडक्यात सांगतो. वासना, मुक्ताई महाराज म्हणतात, वासना ओढाळ गाय गड्यांनो, जिकडे जाऊ नये तिकडे जाय, जे खाऊ नये ते खाय, म्हणून तिचा मोडावा पाय. आता वासना, वासनामध्ये प्रकार आहेत. हा, जसं आपण म्हणतो ना आनंद भाऊ, विकसनशील देश, विकसित देश, अर्धविकसित देश, तसा वासना म्हणजे अनडेव्हलप्ड विश, म्हणजे अविकसित इच्छा. इच्छा आहे पांडवांना सुईच्या टोकावर मावेल एवढं राज्य पण देणार नाही. इच्छा आहे पण ती विकसित झाली नाही, ती वासना आहे. त्या वासनेमुळे काय झालं? दुर्योधनाच्या प्रतिज्ञेमुळे आई बापांना जंगलामध्ये जळून मरावं लागलं आणि स्वतःला मांडी फोडून रक्ताच्या थारोळ्यात पडावं लागलं. अविकसित इच्छा म्हणजे वासना. त्याच्यानंतर येते स्पृहा. स्पृहा म्हणजे काय? अर्ध विकसित इच्छा, हाफ डेव्हलप, म्हणजे ती पूर्ण विकास झालेला नाही. मला हे हवं आहे. एका त्याचं उदाहरण देतो तुम्हाला, आणि हे माझं चिंतन आहे, तुम्हाला कुठे वाचायला मिळणार नाही. महाभारतामध्ये 2 पात्र आहेत, एक आहे अर्जुन, एक आहे कर्ण. आता आपल्याकडे गुण असतात पण ते गुणाची उधळण खूप होत असते बरं का. म्हणून गुणांना बद्ध नाही, गुणांना आकृतीबंधाची गरज असते. आपल्याकडे असणारे गुण सुद्धा आपल्या अधःपतनाला कारणीभूत ठरतात. उदाहरण म्हणून सांगतोय, आपल्या गुणांना आकृतीबंध नसेल तर आपले गुण पातकाला कारणीभूत आहेत, पतनाला कारणीभूत आहेत, पापाला कारणीभूत आहेत. मला सर्वोत्कृष्ट व्हायचंय हा गुणांनी घेतलेला ध्यास आहे, आणि मला सर्वोत्कृष्ट व्हायचंय म्हणून काहीतरी सिद्ध करून दाखवायचंय. इतक्या या पृथ्वीवर नसणारे सगळे गुण कर्णाकडे होते, पण त्या गुणांची उधळण करायला गेला आणि सर्वोत्कृष्टाच्या ध्यासापायी तो दुर्योधनाच्या टोळीत सामील झाला आणि छातीवर बाण आणि गतप्राण. लक्षात आलं? अर्जुन आहे, अर्जुनाकडे गुण आहेत, पण केशवा, माधवा, गोविंद, कृष्ण त्याच्या चरणाची सेवा आहे. आणि गुणांनी समोर कोण आहेत? कृपाचार्य आहेत. समोर कोण आहेत? द्रोणाचार्य आहेत, भीष्माचार्य आहेत, भावंड आहेत सगळे. नाही. आणि शूरवीराकडे खरा नम्रता असते. गलित गात्र झाला तो घाबरला म्हणून नाही, त्याच्या मनामध्ये भीती होती म्हणून नाही, त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुल स्त्रियः स्त्रीषु दुष्टा शिवार्ष्णे यजायते वर्णसंकरः संकरो नरकाय कुल घाणाम कुलस्य पतन्ति पीतरो हेषां लुप्त पिंडोदक क्रियाः. देवा, अरे माझ्याकडनं हे पातक घडणार असेल तर मला युद्ध करायचं नाही. इतका गुणवान असणारा अर्जुन, त्याला मग कर्म प्रवृत्त केलंय कृष्णाने. मग ते वेळी हे फुटावे, आता लाठेपणे कान झंजावे, जिंकले तरी जगावे महितळ. आणि मग अर्जुन उभा राहिला, पण नीती बरोबर थांबला. आणि नीती बरोबर थांबला म्हणून त्याच्याकडनं पातक झालं नाही. गुरु हत्या सुद्धा त्याला पातकाला कारणीभूत ठरू शकली नाही. गुणांना आकृतीबंध असतो, ते गुण आपल्याला मोक्षाकडे नेतात. आणि ज्या गुणांना बंध नसतो ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनितीच्या मार्गावर जातात. त्यावेळी तो दोष होतो. इथे आपला विषय चालला होता स्पृहा. मग जे अर्धीच इच्छा आहे पण परिणामाची जाणीव करणारे ठेवली नाही. इथे स्पृहा. स्पृहा म्हणजे काय? पूर्ण विकसित झालेली इच्छा. इच्छेचा आता पूर्ण विकास झालेला आहे आणि त्या पूर्ण विकास झालेल्या इच्छेने इथे घात झालेले आहेत. आता ते सांगायला ना माझं अख्खं कीर्तन स्पृहा या विषयावर, पण ती स्पृहा न सांगता मी तुम्हाला तृष्णेकडे घेऊन जातो. वासनेचा 4था प्रकार आहे तृष्णा. तृष्णा म्हणजे विपरीत इच्छा. शकुनी आहे महाभारतातलं पात्र. माझं ते माझं, तुझं ते पण माझं, हीच विपरीत इच्छा, विपरीत वासना आहे. या तृष्णेमुळे होतं काय? माझं असणारं माझं पण गमावून बसतो आणि तुझं असणारं हे पण माझं होत नाही. पापाला कारणीभूत रसातळाला जातो. विठ्ठल. आणि म्हणून आपल्याला इथे संत संगतीची गरज आहे. संत चरण लागता सहज वासनेचे बीज झळून जाय.
पुढे बीज जळून जायला पाहिजे वासनेचं. पण आता प्रॉब्लेम डोळे करतात. आपल्या अभंगामध्ये तिसरा शब्द डोळा आहे. पापाची वासना नको धावू डोळा. डोळा म्हणजे काय, तुम्ही आम्ही जे पाहतो ना बरं का फकीर भाऊ, आपण जे पाहतो चांबड्याच्या डोळ्याने पाहतो, याला चर्मदृष्टी म्हणतात. ही सामान्य दृष्टी आहे. चला ज्ञानोबांचं प्रमाण देतो. जे चामाचे डोळे दाविती, जे इंद्रिये गोडी लाविती, तेची साच हे प्रतिती पुढे जया. चांबड्यांच्या डोळ्याने आपण जे पाहतो त्याच्यामुळे वासना प्रगल्भ होतात आणि इंद्रियांना गोडी लागते आणि आपल्याकडनं पाप होतं. ही सामान्य माणसांची दृष्टी आम्हाला नको आहे. मग कुठले डोळे काय आहेत? तत्वज्ञ दृष्टी असते. तत्वज्ञ दृष्टी म्हणजे काय? या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. ही दृष्टी आम्हाला राजहंसासारखी पाहिजे. पाणी आणि दूध एकत्र केलं तरी आम्हाला दूध घेता आलं पाहिजे, पाणी नाही. आणि म्हणून ते म्हणतात या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. नेमकी काय स्वीकारायचंय? पण तिसरी दृष्टी महत्वाची आहे, जी माझ्या ज्ञानोबा तुकोबा बंकोबा चोखोबा सावतोबा यांच्याकडे ती दृष्टी होती. ती दृष्टी ज्ञानोबांनी विकसित केली 13व्या शतकामध्ये. 17व्या शतकामध्ये माझ्या जगद्गुरूंपर्यंत पोहोचली. आता ती कमी व्हायला लागली. ही दृष्टी महत्वाची आहे. ही दृष्टी जर आपल्याला प्राप्त झाली तर आपल्याकडनं पाप होणार नाही. ही दृष्टी म्हणजे या चराचरामध्ये सगळीकडे ईश्वर सामावलेला आहे. सर्वभूती पाहे एक वासुदेव, कुशोनी आठाव आहेला, कुशोनी आठाव आहेला. सर्वभूती पाहे एक वासुदेव, कुशोनी आठाव आहेला, कुशोनी आठाव आहेला. सर्वभूती पाहे एक वासुदेव, कुशोनी आठाव आहेला, कुशोनी आठाव आहेला. सर्वभूती पाहे एक वासुदेव, कुशोनी आठाव आहेला, सर्वाभूती पाहे एक वासुदेव कुसोनी आठावा हंतेचा. का बरं? सर्वाभूती पाहे एक वासुदेव. तो जर पाहिला तर या डोळ्यांनी आपल्याकडनं पाप घडणार नाही, वासना बळवणार नाही, त्याच्याने पाप घडणार नाही. म्हणून पापाची वासना नको दाऊ डोळा. मी पाप सांगितलं, वासना समजून सांगितली, डोळा समजून सांगितला. याच्यामुळे पाप घडतं. याचं कारण असं आहे, या विश्वामध्ये सगळीकडे तोच नटलेला आहे की नाही? तो आता पै माझे नि एक अंश हे जग व्यापिले असे एक अंश याच्या मालकाच्या. आता पै माझे नि एक अंश हे जग व्यापिले असे, या लागी भेदू सांडून सरिसे साम्य भज विठाला. आजपासून आजच्या कीर्तनामधून एकच घ्या की इथे सगळीकडे तो नटलेला आहे, सगळीकडे व्यापलेला आहे. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघा संसार. त्याला त्या अभंगावर गेलो तर खूप वेळ जाईल, पण लक्षात ठेवा विवेकानंद पण विवेकात आनंद म्हणून विवेकानंद माझ्या आवडीचं कॅरेक्टर आहे. विवेकातला आनंद खूप असतो म्हणून विवेकानंद काय म्हणतात माहितीये? मैं उस प्रभु का सेवक हूं जिसे अज्ञानी लोग मनुष्य कहते हैं. म्हणजे माणसांमध्ये जो ईश्वर पाहत नाही तो अज्ञानी आहे. पण आपण सगळ्यांनी इथे ईश्वर पाहायला पाहिजे. म्हणून आपल्याकडनं पाप होणार नाही. ही दृष्टी ज्यावेळी आपली विकसित होईल त्यावेळी वासना बळवणार नाही, म्हणून आपल्याकडे पाप घडणार नाही. तुकाराम महाराज या बाबतीत सजग होते. म्हणून ते मागणी करताना म्हणतात विठ्ठला पापाची वासना नको दाऊ डोळा, एवढी आंधळा बराच मी. मला जर असे डोळे असतील तर आंधळा कर. सोपं आहे का म्हणणं आंधळा कर? एखाद्या आंधळ्याला जाऊन विचारा, तो आंधळा आहे आणि त्याची आई गतप्राण झाली आणि अंत्ययात्रा निघाली. तो ईश्वराकडे काय मागणं करतो? ईश्वरा एकदा तर डोळे दे रे, जिने मला सावरलं सांभाळलं, जिने मला दूध पाजलं, एकदा तिचा चेहरा तर मला पाहू द्या. ज्याला दृष्टी नाही त्याला विचारा. माझे सुरदास गायचे आणि गाताना ना त्यांच्या अंतचक्षुने ते पाहिजे.
त्यांचं गोविंद इथे नाचायचं आतमध्ये. गोविंद गोविंद म्हणाला लागली या छन्न, माहिती आहे तुम्हाला सगळं. आणि मग त्यावेळी एकदा त्यांना वाटलं चला आपण दर्शनाला जाऊ. दर्शनाला गेले आणि पुजारी म्हणाला अरे आंधळ्या कशाला दर्शनाला आलास, तुला काय दिसणार आहे. त्यावेळी सुदास म्हणतो मी ज्या ज्या वेळी माझ्या गोविंदाचं भजन करतो तो गोविंद माझ्या आतमध्ये नाचतो डोलतो, त्याला मी अंतःचक्षुने पाहतो. त्याने मला डोळे दिले नाही पण रोज मी त्याचा अनुभव घेतो. आज मी त्याच्या दर्शनाला आलोय, त्याने त्याच्या 2 डोळ्यांनी आंधळ्याला पाहू म्हणून. विठ्ठल पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी. विठ्ठला मला आंधळा काय ताकदीची मागणी आहे जगद्गुरूंची. इथेच ते थांबले नाही, ते पुढे असं म्हणताय देवा या कानाने जर मला चुकीचं ऐकायला येणार असेल तर मला हे कान नकोय अभंगाच्या दुसऱ्याच्या. निर्णयाचे जवान नको माझे कानी, निर्णयाचे जवान नको माझे कानी. मागणीमध्ये मायक्रो फिलॉसॉफी मी पाहतो. पहा ते काय म्हणतात माहितीये, निंदेचे श्रवण नको माझे कान. म्हणजे निंदा नाही, निंदेचे श्रवण पण या कानाने नको आहे. काय मायक्रो लेवलवर एथिक्स आहेत माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेमध्ये. नलवडे साहेब ज्यावेळी आपण पाहतो ना त्यावेळी असं वाटतं अरे हा अख्खा देह जगद्गुरूंना अर्पण करावा. काय फिलॉसॉफी आहे. आणि आपण तर सगळ्या निंदा करत राहतो, इतक्या निंदा की तोच धंदा आहे आपल्याला असं वाटतं. म्हणजे माझी आई मला सांगते कसं असतं, बाळुत्यात होता आणि बाळुत्यात असल्यावर मी काय करायची, तू शिसू केली की ते बाळुतं काय करायची, बदलायची आणि पुन्हा नवीन बाळुत्यात घालायची आणि तुला पाळण्यात टाकायची. आता जर कोणी तुझी निंदा करत असतील तर समजायचं ते त्यांच्या जिभेने तुझा मळ साफ करतात. विठ्ठल मग आता निंदेने काय होतं, तुम्ही जाता ना नारायण नागबली, पितृदोष आणि मग हे सगळं असं झालं तसं झालं. कशामुळे माहिती आहे, आपण अन्न पण खातो ना, अन्न पण सजीव असतं. कीर्तन अभंग सोडून नाही, अन्न पण आपण सजीव अन्न असतो. त्या सजीव अन्नाला मंत्र द्यावे लागतात, ते खावं लागतं. जे उत्पादन करतं, तुम्ही पहा बी पेरल्यानंतर कणीस आहे, भाजीपाला सजीव आहे, हे सगळं आपल्या ताटामध्ये येतं. आपण मंत्र म्हणतो. चला गीतेमध्ये सांगितलंय अन्नात भवती भूतानि पर्जन्यादन्न संभवः, यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भवः. क्या बात आहे. तर हे सगळं जे अन्नाचा महिमा आहे, जिथे अन्न जर चुकीचं आपण एखाद्याला दिलं खायला तर ते आपल्याला पातक ठरवतंय. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांनी आपल्याला जन्म दिला, लक्षात येतं का मला काय म्हणायचंय, त्या जन्म देणारे सजीव होते म्हणून आपला जन्म आहे. आपण इथे जन्माला आल्यानंतर जर चुकीची कुणाची निंदा करत असेल तर त्यांना यातना होतात. नव्हे त्यांना पतनाला कारणीभूत आपली निंदा प्रमाण देतो. पूर्वजांसी नरका जाणे ते ऐका, निंदा करावी चहाडी मणी धरुणी आवडी. म्हणजे आजपासून ज्याला वाटत असेल आपले पूर्वज नरकात पडावे, नरकात, मणी धरुणी आवडी, काय करायचं, मनाला धरून आवड. काय, पूर्वजांशी नरका जाणे ते ऐका, निंदा करावी चहाडी मणी धरुणी आवडी. आणि मग लय त्रास होतो आम्हाला, आमचा पितृदोष खूप आहे. का,
त्यांनी तुला जन्म दिला, तू समाजाला त्रास देतो, त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो, त्याचा त्रास तुला तुला ब्लेसिंग्स मिळतच नाही. म्हणून आपण लक्षात ठेवा, निंदा ऐकणं तर अवघड आहे, निंदा करणं तर फारच भयानक आहे. पण निंदा करणं अवघड आहे, पण निंदा ऐकणं सुद्धा इतकं भयानक आहे की निंदा ऐकणारे पापी आहेत ते कसे ओळखायचे ते पण प्रमाण आहे. सहज एखाद्याला, मी कॉर्पोरेट ट्रेनर होतो त्यावेळी काही एथिक्स मॉरल शिकवताना मी मॅन मॅपिंगवर पण लेक्चर द्यायचो. चला ते लेक्चर इथे देत नाही, पण एक तुम्हाला सांगतो पापी माणूस कसा ओळखायचा. सहज त्याच्या पुढे एखाद्याचा विषय काढायचा आणि जाम चुना लावून कार्यक्रम चालू करायचा. त्याला जर आनंद व्हायला लागला, तो हसायला लागला, त्याचे कान असे लांब झाले गणपती सारखे की समजायचा हा पापी आहे. कान पसरवणी ऐके वदे दुष्टवाणी, तोची ओळखावा पापी निरयवासी शीघ्रकोपी विठाला विठाला. तुमच्या शहराचा नियम आहे आणि कीर्तन वेळेत थांबवायचे शक्य नाही, वेळेत थांबणं पण प्रयत्न करतोय, पटकन पुढे जातोय. निंदा आपल्याला ऐकायला येते त्यावेळी आपलं अधःपतन होतं. सारखी नकारात्मकता बोलणारी माणसं आपल्या ऑरावर प्रॉब्लेम करतात बरं का. आनंद भाऊ, आपण कॉर्पोरेटमध्ये ऑरा मॅपिंग करतो ना, ऑरा डेव्हलप पण करतो. तर ज्यावेळी नकारात्मक निगेटिव्हिटी खूप सारी आजूबाजूला असते त्यावेळी आपला प्रभाव कमी होतो, आपल्या आत्मतत्वाचं तेजाला ग्लानी येते. आणि तेजाला ग्लानी आल्यानंतर मग मात्र आपल्याकडनं पराक्रम होत नाही. कृष्ण नीती आहे. कृष्णानं शल्य बसवला कुठे, कर्णाच्या सारथ्यावर. अरे तू सूतपुत्र आहे, तू काय लढणार आहे, तुझ्याकडे काय आहे, समोर बघ काय. निस्ता शल्य बोलून 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 कर्णाला आत्मतत्वाला ग्लानी आली, त्याच्या तेजाला ग्लानी आली. हा महाभारताचा इतिहास आहे. आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत, आपल्याकडे थोडेसेच गुण असतात आणि त्याच्यात आपण अवगुणांची संगत करायला गेलो की समजायचं आपला कार्यक्रम झाला. त्याच्यामुळे कानावर काही चांगलंच पडू द्यायचं, वाईट ऐकायचं नाही. आपण ज्यावेळी वाईट ऐकतो त्यावेळी आपलं आत्मबल कमी होतं. नवे नवे सायकोलॉजिकल दृष्ट्या माझा अभ्यास असा सांगतो की नकारात्मकता ऐकून ऐकून आपली क्रयशक्ती कमी होते, आपला इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट कमी होऊन जातो, आपल्यामधलं इन्व्हेन्शन संपून जातं, नवे नवे आपल्यातली नवनिर्मिती संपते. याचा अर्थ आपण मुर्दाड बनतो. म्हणून चुकीचं काही ऐकायचं नाही आणि चुकीचं बोललेलं, चुकीचं ऐकू नये. किंबहुना या विश्वाचा जो मालक आहे त्याला देखील कुणाची निंदा केलेली आवडत नाही. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, हरिजनाची कोणा न घडावी निंदा. साहत गोविंदा नाही जाते, साहत गोविंदा नाही जाते. काय शब्द आलाय ते हरिजन. हरिजन म्हणजे हरीचे जन. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे. म्हणजे तो आहे ना, आपल्या मुलांची निंदा सहन करत नाही, कारण आपणच त्याचं सगळं घेऊन जन्माला आलोय, किंबहुना त्याने हे सगळं निर्माण केलंय. आजपासून एक दृष्टी आपली निर्मळ करून टाका. कुणाची निंदा करायची नाही, निंदा केलेली ऐकायची नाही, अशा ठिकाणी थांबायचं पण नाही. म्हणून सांगतो, आपल्या अधःपतनाला हे सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना माहिती होतं, मी जर चुकीचं ऐकलं तर पांडुरंगा तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. म्हणून विठ्ठल ऐक, निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा. मला अशी जर निंदा ऐकायला येणार असेल तर मला बधीर करून टाक. इथपर्यंत ते थांबत नाहीत. ते म्हणतात माझ्या वाणीला जर अमंगळ येणार असेल तर विठ्ठला मला मुका कर. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये
माझ्या मुखा त्याच हुनी मुखाबराच अपवित्र वाणी म्हणजे काय? चला आपण जातीपातीवर खूप भांडतो ना, मी प्रमाण देतो तुम्हाला, काळ देऊन ऐका. अपवित्र वाणीने काय काय होत आहे. अपवित्र वाचा जातीचा धर्म. काय? आचरण धर्म नाही दया. आपण जर आपली वाणी अपवित्र करत असेल तर तो जातीचा अधम आहे. म्हणजे आपल्या वाणीला अमंगळ होऊ देता कामा नये. आणि आपण सर्रास अपवित्र बोलत राहतो, सर्रास. चला इथे माझ्या महिला भगिनी बसल्यात म्हणून सांगतो. रवींद्रनाथ टागोर एकदा कविता लिहायला बसले बरं का, आणि खूप खालून आवाज आला, कागर आणि रुसलीशी घरी नायका जायचे वेळ किती झाली. त्यांना वाटलं कोणतरी प्रेमी युगल असेल किंवा बायको रुसली असेल म्हणून नवरा असेल इतकं प्रेमाने, सायंकाळची वेळ आहे म्हणून चहाचा कप बाजूला ठेवला, कविता लिहायचं बाजूला ठेवलं, खिडकीतून खाली पाहिलं. त्यावेळी एक गुराखी आपल्या म्हशीवर हात फिरवून म्हणत होता, कागर आणि रुसलीशी वेळ किती झाली, घरी नायका जायचे वेळ किती झाली. एक गुराखी आपल्या म्हशीला राणी म्हणतो आणि आपण आपल्या राणीला विठाला. आता मग प्रमाण सांगितलंय मी, तुम्ही घरी जाऊन सांगायचं. जातीचं अधम आहे जर चुकीचं बोलत असेल तर, लक्षात ठेवा. आणि या वाणीला अमंगळ आला ना, खूप भयानक पातक. म्हणून पहा, पुन्हा प्रमाण देतं. कुशब्दांची घाणी अमंगळाली वाणी, त्याचे दर्शन न व्हावे शिव असताच जिवे. हे कुशब्दांच्या घाणीने वाणीला अमंगळ येतो आणि अशी माणसं शिव असताच जिवे. जो जिवंत असताना मुर्दाड आहे. म्हणून आपल्या बरोबर किती लोक आहेत, समोर जर चुकीचं बोलत असतील ना, समजायचे सगळे मेलेले मुर्दे आहेत. कुशब्दांची घाणी अमंगळली वाणी, त्याचे दर्शन न भावे शिव असताच जिवे. त्यांचं दर्शन जरी आपल्याला झालं तरी आपल्याला पातक होतं. म्हणून चुकीच्या बोलणाऱ्या माणसांपासून आपण लांब राहायचं. कदाचित ऑरा इम्पॅक्ट होत असेल, सायन्स आपण जर अनुभवलं तर. चला आपण इथे स्पिरिच्युअल सायन्सवर भाष्य करतोय म्हणून स्पिरिच्युअल सायन्स पण सांगतं की अशा असणाऱ्या वलयांमध्ये आपण जर गेलो तर आपल्या साधनेमध्ये अपव्यय येतो. म्हणून आपण कुशब्दांची घाणी अमंगळली वाणी, त्याचे दर्शन न व्हावे शिव असता जो जिवे. इथे सांगितलं याचं कारण असं आहे. आणि कुणाची वाणी पवित्र असते माहितीये? ज्याचा देह पवित्र असतो त्याची वाणी पुण्यवंत असते. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. लोभ दे अच्युत सर्व काळ, लोभ दे अच्युत सर्व काळ. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. लोभ दे अच्युत सर्व काळ, लोभ दे अच्युत सर्व काळ. वा, पुढचं असं होतं, मी थांबवलं प्रवीण महाराजांना, उशीर झाला. दयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. लक्षात येतं का? या वाणीनं ना, त्याच्यात जर आपण देवाचं चिंतन केलं तर जन्मोजन्मी आपण केलेली पातक धुवून जातात आणि आपण तरतो म्हणजे उद्धार होतो. आणि मग काही लोकांना खूप काही मिळतं, प्रसिद्धी, नाव, संपत्ती, लोक जळतात. नाही, दयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. मागच्याही जन्मामध्ये काहीतरी चांगलं केलं असेल, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हाय विठ्ठले कृपा केली. विठ्ठलाने कृपा केली, पण आपण वाणीच आपली जर अमंगळ झाली असेल तर खूप भयानक काम आहे. आणि दुसरं तुम्हाला सांगतो, पहा, दयाच्या चिंतने तरतील दोषी कशासाठी आहे? आपल्याही जीवनामध्ये आपण काही पातक केलं असेल, तारुण्यामध्ये केलं असेल, बाल्य अवस्थेमध्ये केलं असेल, तर प्रौढा अवस्थेमध्ये तरी सुधरा. ही संधी दिली तुम्हाला ईश्वराने. मग नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील राशी पातकांच्या सगळा धुवा उडवण्याची ताकद आहे. म्हणून तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बोलावा विठ्ठल
विठ्ठल जीव भाव एडे सोसे मन झाले हाव भरी आणि परती माघारी घेत नाही. या वाणीमध्ये किती ताकद आहे, पण आपण सारखी सारखी वाणी चुकीच्या गोष्टींसाठी वापरतो आणि म्हणून आपल्याकडनं अधपतन होतं. आता जबाबदारी मी डबल सांगितली, मगाशी सांगितली, आता परत सांगतो. तुम्ही चांगलं बोललात म्हणून तुम्हाला मोक्ष मिळाला, सापचूक. बरं का केशव महाराज, तुमची जबाबदारी अशी आहे की तुम्ही ज्यांना जन्माला घातलं ना ते जरी चुकीचे बोलत असतील तर तुमचं पतन ठरलेलं आहे, तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. लटिक्याची वाणी वचनाचा संवाद प्रमाण देतोय. लटिक्याची वाणी वचनाचा संवाद नाही कोणा वाद रुचो येत. अन्याय तो त्याचा नव्हे वाया चाळा. वाया चाळा आपली मुलं जर करत असतील वाया चाळा. लक्षपूर्वक ऐका, कानाचं मन मनाचे कान करून. अन्याय तो त्याचा नव्हे वाया चाळा. माय बापी वेळ न साधिली विठ्ठल म्हणजे आपण जन्माला मुलं घालायला चुकलो किंवा चुकीच्या वेळी जन्माला घातली आणि ती मुलं जर समाजामध्ये चुकीचं बोलत असतील, त्याच्याने चुकीचा परिणाम होणार असेल तर ते अधपतन आपल्या पतनाला कारणीभूत आहे. माय बापी वेळ न साधिली. म्हणून आपली जबाबदारी किती मोठी आहे. एक वडीलचे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणून भगवान परमात्मा श्रीकृष्ण म्हणतात, यद्यदाचरति श्रेष्ठ सतत देवोत्तर जन हास्य प्रमाण कुर्ते लोकस्तद वर्तते. म्हणून आम्हाला आता जबाबदारी घ्यावी लागेल. आम्हाला आमच्या वाणीला अमंगळ येऊ देता कामा नये. आम्ही जबाबदारीने जर वागलो तर आमच्या जीवनामध्ये कल्याण आहे आणि एकदा आमच्या मनाला ही दिशा मिळाली तर आमच्या जीवनाचा सगळा भाग जाणार आहे आणि सीन पण जाणार आहे. आता कोठे धावे मन तुझे चरण देखिया भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंदो. आता कोठे धावे मन तुझे चरण आता कोठे धावे म्हणा तुझे चरण देखिलिया भाग गेला सीन गेला अवघा झाला. आनंदू, आनंद नाही म्हणता इथे आनंदू शब्द आहे. म्हणजे आपण इतकं भागतो, पण आपण इतकं पळतो जीवनामध्ये, पण आपल्याला आनंदच नाही. आपला भागा गेला नाही, सीन गेला नाही. डिस्ट्रॅक्शन मोड मध्ये आपण जीवन जगतोय. ना कॉन्सन्ट्रेशन आहे, ना जीवनातले एथिक्स आपण पाळतोय आणि कम्प्लीट डिस्ट्रॅक्ट करून टाकले आपलं लाईफ आपण. त्याच्यामुळे स्ट्रेस आहे आणि या स्ट्रेसमुळे ताणतणाव, आणि या ताणतणावामुळे ना सामाजिक स्वास्थ्य आपल्याला मिळतं, ना आध्यात्मिक स्वास्थ्य आपल्याला मिळतं, ना कौटुंबिक स्वास्थ्य आपल्याला मिळतं. मग हा जन्म आपला वायाला जातो एका वाणीमुळे. म्हणून आपल्या मुखामधून येणारा शब्द फक्त त्याच्याच गुणांसाठी हवा आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा. तेव्हा माझ्या मुखामध्ये माझ्या वाणीला अमंगळ येऊ देता कामा नये. आणि तो येण्यापूर्वी त्याच हुणी मुका बराच मी. मग मला मुका करून टाक. इथेच ते थांबले नाही. ते म्हणताय ते 3 गोष्टी मला कळाल्या देवा, पण ऐक अजून एक गोष्ट आहे. त्या परस्त्रीचा संग जर माझ्या जीवनामध्ये आला तर माझं अतपतन होईल. मग मला कायमचा मृत्यू देऊन टाक. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये नको माझ कधी परश्री संगती, नको माझ कधी परश्री संगती, नको माझ कधी परश्री संगती, नको माझ कधी परश्री संगती. जना तू नमाते उठत बाली, जना तू नमाते उठत बाली. निंदेचे श्रवण नको माझे कानी, निंदेचे श्रवण नको माझे कानी. पहा
आता या जगद्गुरूंची मागणी कशी आहे जरा पुरुष मंडळी सगळी तहाट बसा तहाट तहाट बसा इकडे पण सगळे टाळकरी गायक वादक विनेकरी पकवाजे तुम्ही सगळ्यांनी हे चरण माझ्याबरोबर म्हणायचे सगळ्यांनी सगळ्यांनी नको मज कधी परस्त्री संगती अरे म्हणा ना घरी गेल्यावर ताट ओवाळतील पंकज महाराजांच्या कीर्तनातून आले जरा म्हणा मोठ्याने नको मज कधी परस्त्री संगती जरा चेहरे पहा बरं सगळ्यांनी हा परत नको मज कधी परस्त्री संगती जनातुनी माती उठता भली आता सगळ्यांनी निंदेचे श्रवण नको माझे कानी बधीर करोनी ठेवे देवा विठाला जगद्गुरु तुकोबारायांची फिलॉसॉफी आहे जगद्गुरु तुकोबाराय पहा समाजामध्ये एखादा चांगला काम करायला लागला की त्याला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचली जातात जगद्गुरु तुकोबारायांना गाढवावर बसून गावाने त्यांच्या मिरवणूक काढली गाढवावर बसून मंबाजी त्यांच्या जीवनामध्ये आहे नाळाने मारले मंबाजीने नाळाने नशीब आपल्याला आपल्या गावात नाळाने तरी कुणी मारले नाही नाळाने मारलं रक्त बंबाळ केलं तरी मंबाजी त्याच्या हाताचं मॉलिश तेल लावून करतायत तुकोबारायण काय म्हणताय तुमचा हात दुखला असेल मला मारून आज कीर्तन आहे माझं तुम्ही मंदिरामध्ये आला नाही तर माझ्या कीर्तनाला रंग चढणार नाही मंबाजी बुवा चला ना माझ्या कीर्तनाला ज्यांना नाळाला मारावं ज्यांनी गाढवावरून मिरवणूक काढावी या समाजाला सगळं दिलं माझ्या जगत इतकं दान दिलं की वडील गेले आई गेलीये आणि पत्नी अण्णा वाचून गेली आहे मुलाला औषधाला खर्चाला पैसे नाही इतकी श्रीमंती असणारा माणूस समाजाला सगळं देतो त्यावेळी समाज पाठ फिरवतो त्यावेळी वेदना होतात आणि त्या वेदना आहेत भावाची पत्नी गेली देवाघरी सगळे गेले आई तारुण्यामध्ये जगद्गुरु तुकोबारा आहे आणि हे सगळं दुःख आहे आणि या दुःखातनं भाऊ पण घरातनं निघून गेलाय कमी वयामध्ये या घटना घडलेल्या आहेत आणि जगद्गुरु तुकोबाराय पुन्हा एकदा बहुजन समाजाचा आवाज बनून गीता भागवताची हजारो पारायण ज्ञानेश्वरीची हजारो पारायण भंडारा डोंगरावर करतायत आणि गाथेतून सांगतायत वेदांचा तो अर्थ अमासाचे ठावा हिराण्य व्हावा भार माथा आणि त्यावेळी भालचंद्र शेठ चांगल्या माणसांना षडयंत्रामध्ये अडकवलं जातं तसं जगद्गुरु तुकोबारायांना षडयंत्रामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला गेला ऐन तारुण्यामध्ये असणारे जगद्गुरु भंडारा डोंगरावर भजनाला गेलेले आहेत गाथेच्या चिंतनाला गेलेले आहेत गाथा लिहिण्याचं जन्मस्थान आमचे गुरुवर्य कुरेकर बाबा म्हणतात जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा कुठे लिहिली असेल तर ते भंडारा डोंगर त्याचं जन्मस्थान आहे आणि या जन्मस्थानावर 16व्या शतकामध्ये 17व्या शतकामध्ये शॉपत देखील जायला घाबरत होतं तुम्ही देहूपासून जर गेलात ना तर भंडारा डोंगर त्या भंडारा डोंगर घनदाट जंगल आहे काल माझी भामचंद्राला सेवा झाली भामचंद्र डोंगर त्याच्यापेक्षा विराट आहे तिथे भामचंद्र डोंगरावर सुद्धा 15 दिवस आणि मग विठ्ठल भेटलाय त्यांना आणि तिथे साक्षात्काराची भूमी आहे काल तिथे कीर्तन केलं भंडारा डोंगरावर मोठं काम चालू आहे पण भंडारा डोंगरावर षडयंत्र रचलं गेलं तुकोबारायांना संपवण्यासाठी त्यांचं शील भ्रष्ट करायचं काही माणसांना संपवता येत नसेल ना त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे हा नियम झालाय समाजाचा आणि तो त्या काळापासून आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळी भंडारा डोंगरावर आहेत ना त्यावेळी या मंबाजी नावाच्या टोळक्यानं आपल्या सवंगडी बरोबर घेतली आणि त्या काळातली सर्वात सुंदर स्त्री विकत घेतली आणि जगद्गुरु तुकोबाराय आता थांबत नाही हा तुकोबा आता थांबत नाही म्हणून त्याला संपवायचं त्याला पकडायचं आणि मारायचं आई तारुण्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या घरामध्ये तुकाराम महाराजांच्या वृद्धकाळातल्या मूर्ती आणि फोटो असतील ते बाहेर टाकून द्या जगद्गुरु तुकोबाराय 42व्या वर्षी वैकुंठाला गेले अरे माझ्यापेक्षा त्यांचं वय कमी होतं आणि ऐन तारुण्यामध्ये असणारे जगद्गुरु भंडारा डोंगरावर भजनामध्ये दंग आहेत मंबाजी सारख्या जातीनं त्या ठिकाणी एक सुंदर स्त्री विकत घेतलेली आहे आणि शील भ्रष्ट करण्यासाठी जिथे शॉपत जात नाहीये घनदाट जंगल आहे एकांतामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आहेत 2 महिने जगद्गुरु भेटलेले नाहीयेत आपल्या पत्नीला घरी आलेले नाहीयेत आणि अशा ठिकाणी साधनेमध्ये तल्लीन असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांना शील भ्रष्ट करण्यासाठी
एक देवदासी जगद्गुरूंच्या त्या ठिकाणी जाते आणि जगद्गुरूंना त्या ठिकाणी जाग करण्याचा प्रयत्न करते. पण जगद्गुरु तुकोबराय जागे होत नाही, भजनामध्ये तल्लीन आहे, रसरशीत तारुण्य माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं आहे. शरीर सुंदर आहे, बलदंड बाहू आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी मावळ प्रांतामध्ये पायकाचे अभंग लिहिले आणि स्वराज्याला पाईक पुरवले. ते जगद्गुरु या स्वराज्याच्या जन्मदात्याचे गुरु आहेत. ते जगद्गुरु तुकोबाराय ऐन तारुण्यामध्ये तिथे बसलेले आहेत आणि एक सुंदर तरुणी, एक ललना तिथे जाते. जगद्गुरु उठत नाही म्हटल्यानंतर त्यांचे खांदे हलवते. जगद्गुरूंचे खांदे हलवल्यानंतर त्यांचे नेत्र उघडतात. नेत्र उघडल्यानंतर ते पाहतायत तर काय, ती सुंदर स्त्री त्यांच्याबरोबर लगड करायला जाते आणि लगड करायला गेल्यानंतर जगद्गुरूंचे डोळे अशून्य भरतात. जगद्गुरु जागेवरनं मागे हटतात आणि तिला आरोळी देतात. जाईवो तुम्हाते न करी सायास, आम्ही विष्णुदास जैसे न हो, आम्ही विष्णुदास जैसे न हो. जाईवो तुम्हाते न करी सायास. 17 वर्ष झाले. देऊपासून भंडारा डोंगर 7 मैलाचं अंतर आहे. ऐन तारुण्यामध्ये जगद्गुरु भंडारा डोंगरावर आहेत. एक सुंदर स्त्री त्या ठिकाणी येते, लगड करू पाहते आणि माझे जगद्गुरु तिला म्हणताय, माते न करी सायास. अरे ज्या कुळामध्ये पांडुरंगाला ना त्या कुळाचं प्रतिनिधित्व करतो मी. विश्वंभर बाबांच्या कुळामध्ये माझा जन्म आहे माते. आणि त्यावेळी ते म्हणताय, माझी आवली ना मला शोधत शोधत येते डोंगरावर. पायात काटे मोडतायत, घसरून पडते, रक्तबंबाळ होते आणि मला भाकर खाऊ घालते आणि मला म्हणते, अहो तुम्ही जेवले नाही, मी अजून जेवले नाही. माझी आवली ना माझ्या मुखामध्ये घात भरवल्याशिवाय जेवत नाही हो. तिचा मी नवरा आहे. ज्ञानोबारायांचा लाडका आहे. माझ्या ज्ञानोबारायांनी सांगावं, तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर झोका अवतार नामया. तू सायास करू नकोस. त्यावेळी ते म्हणतात, नारायणा काय रे आपत्ती आणली तू? स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्टा या पाषाणा ओ न करी सायास. न आठव्या देव न घडे भजन, लाचावले मनावरे ना विठ्ठला. करी भक्त आहे. त्या विठ्ठलाची पत्नी ना रुक्मिणी आहे. पराव्या नारी रघुमाई समान. अरे परश्री मला माझ्या आई रुक्मिणी सारखी आहे. ओ न करी सायास. पराव्या नारी रुक्माई समान हे गेले नेमून ठाईचे हे माते म्हणून त्यांचा दाह होतोय, अंगाचा थरकाप होतोय, भंडारा डोंगर देखील थरथर कापतोय. मंबाजीची अवलाद दरवाजाच्या आतल्या मागे झाडांच्या मागे लपून
जसा श्वापदाला पकडावं तसं तुकोबांना पकडायला नाचावलेलं आहे. त्या भंडारा डोंगरावर जगद्गुरु तुकोबाराय सुंदर स्त्रीला म्हणतात, अरे तू माझी माता जाय हो तू माझे नकली सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. जाईव तुम्हाते नकरी सायास, जाईव तुम्हाते नकरी सायास, आम्ही विश्वदास तैसे नो. जगद्गुरूंना ना गाथा बुडवायला सांगितली, शील भ्रष्ट करायचा प्रयत्न केला. जगद्गुरु आहे. जगद्गुरु तुकोबाराय आम्ही समजावून घ्यायला कमी पडलो आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांची फिलॉसॉफी आपण समजावून घेतली पाहिजे. म्हणून मी पुरुष मंडळींना विनंती करणार आहे, आपल्या मोबाईलला जे स्क्रीन लॉक आहे ते पहिले काढून टाका. काय घरी गेल्यावर पत्नीनं मोबाईल पाहू नये. तुम्ही स्क्रीन लॉक नाही केला, पती पत्नी मधला नात्याचे पदर ब्लॉक करून टाकलेत तुम्ही. आणि म्हणून हात जोडून विनंती करतो, तुमच्या पोटी जन्माला येणारी संतती जर आदर्श व्हावी असं वाटत असेल, अरे यांनी एका क्षणामध्ये त्यांचं गाव सोडलं, त्यांची शाळा सोडली, त्यांची नाती सोडली, आई वडील सोडले, सप्तपदी मारली रे मारली. तुमच्या नावाचं सौभाग्याचं लेणं कपाळी लावलं आणि तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलं. त्यावेळी जर आम्ही परस्त्रीचा संग करणार असो तर युगानयुगे हे पातक आहे ना, आम्हाला पुढच्या जन्मामध्ये खूप अवघड जाणार आहे. आणि याच्यामुळे हे पाप घडतंय, म्हणून हे पाप घडायला नकोय. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांची मागणी आहे, नको मज कधी परस्त्री संगती, जनातुनी माती उठता भली. कारण हे पाप आहे, या पापामुळे आपल्याला वारंवार फेराय. याच्यातनं जर सुटायचं असेल तर त्याचं चिंतन करावं लागेल. आपण ज्यावेळी काकडा म्हणतो ना, काकडा, हा काकड्यामध्ये खूप सुंदर उल्लेख आलाय, पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले. विषय सुख नाशिवंत सेविका मिरकोत. विषय सुख नाशिवंत सेविका मिरकोत. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगी. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगी. ओ कालदृष्टी हरपली दोन्ही नेत्र अंधरे. कालदृष्टी हरपली दोन्ही नेत्र अंधरे. ओ कालदृष्टी हरपली दोन्ही नेत्र अंधरे. कालदृष्टी हरपली दोन्ही नेत्र अंधरे. धर्मला गोसदेवाचा देव परोपकारी. अंधळ्यांची देतो त्याचे नाव मी उच्चारी. धर्मला गोसदेवाचा देव परोपकारी. अंधळ्यांची देतो त्याचे नाव मी उच्चारी. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांची मागणी आहे ना, आपण लक्षात ठेवली पाहिजे. पूर्वजन्मात जरी पाप केलं असेल, आताही काय पाप घडलं असेल तर ते जाळण्याची ताकद आहे. ज्ञान दृष्टी जर हरपली असेल तर ते ज्ञान तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. त्याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, पापाची वासना नको दाऊ डोळा. पाप ज्या वासनेनं निर्माण होतं, वासना ज्या डोळ्याने बळावतायत ते मला नको आहे. निंदेचे श्रवण नको माझे कानी. ज्या कानाने निंदा ऐकायला येते ते निंदेचे श्रवण करणारे कान नको आहे. अपवित्र वाणी नको माझ्या मुखा. या मुखामध्ये माझ्या वाणीला अमंगळ नको आहे, ती अपवित्र नको आहे. मग मला मुका करून टाक. नको मज कधी परस्त्री संगती. मला परस्त्रीचा संग नको आहे. मग मी इथून मृत्यू पत्करेल. म्हणजे काहीच नको आहे. मग तुम्हाला आवडतं ते काय. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे माझा अवघ्याचा काटाळा. तुका म्हणे
आता डेडलाईन. हा तुका म्हणे माझा अवघ्याचा कंटाळा, तू एक गोपाळा आवडसी. काही नाही, मला तुझ्याशिवाय काहीच नाही देवा आवडत. माझी आई गेली त्यावेळी तुला आवाज दिला विठाई, आणि माझा बाप गेला त्यावेळी तुला आवाज दिला विठोबा. तूच माझं सर्वस्व आहेस. तुकाराम महाराजांच्या फिलॉसॉफीकडे आपण पाहिलं, ज्ञानोपारायणकडे जरी पाहिलं, किंवा अगदी आपण निवृत्ती महाराजांकडे पाहिलं तरी निवृत्ती महाराज म्हणतायत अद्वैत स्वयंभ प्रगटले बिंब, अद्वैत स्वयंभ नाम हे सुलभ विठ्ठलराज. तो विठ्ठल काय अद्वैत स्वयंभ प्रगटलेला आहे. आणि इथे तुका म्हणे कुणाला शरण जावं, कुणाला शरण जावं. निज निष्ठा नाम गावे. कुणाला, कुणाच्यासाठी? विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. ज्ञानोपराय काय म्हणतायत विठ्ठलासाठी? ध्येय ध्यास ध्यान चित्त निरंजन. काय शब्द आहे? ध्येय ध्यास ध्यान चित्त निरंजन ब्रह्म सनातन विठ्ठल. हा म्हणून विठ्ठल आहे माझ्या जीवनामध्ये, म्हणून मला आता काहीच नको आहे. तुका म्हणे माझा अवघ्याचा कंटाळा, तू एक गोपाळा आवडसी. म्हणून हा अभंग आजच्या सभेसाठी घेतला होता. सगळ्यांनी तहाड बसायचंय, माझ्याबरोबर अभंग म्हणायचा आहे. अभंग म्हटल्यानंतर विठोबा रखमाई होईल, विठोबा रखमाई म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांचं भजन होईल. भजन झाल्यानंतर 2 मिनिटं मी भंडारा डोंगरावर बोलेल आणि कीर्तन थांबेल. सगळ्यांनी माझ्यावर अभंग म्हणायचे, सगळ्यांनी. नको पापाची वासना नको दाऊ डोळा, धावणी अंधळा बराच मी. आवाज आला पाहिजे, आवाज. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा. अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्या जवणी मुका बराच मी. नको मज कधी परस्त्री संगती, जनातुनी माती उठता भरी. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा. तुका म्हणे माझा अवघ्याचा कंटाळा, तू एक गोपाळा आवडसी. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा. विठोबा कुमारी,
सोसायटी परिसरामध्ये आलो. वारकरी शिक्षण संस्था सद्गुरू जोगबाबांच्या स्थापनेने, त्यांच्या प्रयत्नानं ही संस्था उभी राहिली, ज्याला मामासाहेब आजपर्यंत पुणेकर बाबा या सगळ्या मंडळींनी सावरलं. त्या संस्थेला सावरणारा हात भीमाशंकर सोसायटी परिसरात आजही आहे. त्यांचं नाव भालचंद्रजी नलावडे. त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. आणि माझं एकही कीर्तन फेल होत नाही. मी 1 रुपया मानधन घेत नाही. महाराष्ट्रात जातो कुठेही मानधन घेत नाही. तुमच्या गावचं म्हणजे आता नेरूळचं पाणी पण माझं गावचं आहे. पाणी पिणार नाही. आज आमच्या अपर्णाताई इकडे जाणार आहे, पण मी जेवणार नाही. त्याच्यामुळे आमचे गायक वादक जेवतील जिथे जातो तिथे, कारण ही परंपरा आहे. आता कीर्तन ही एंटरटेनमेंटची साधनं झालीत आणि त्याचं मला खूप वाईट वाटतं. कीर्तन ही ट्रान्सफॉर्मेशन आहे, इट इज नॉट एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म. कारण आमची परंपरा खूप भव्य आहे. वैकुंठवासी गुरुवर्य परमपूज्य कोंडाजीबाबा डेरे, वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य रामदास बाबा मुळसू, वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य साहतबाबा वाईकर, वैकुंठवासी गुरुवर्य परमपूज्य मारुतीबाबा ठोंबरे, वैकुंठवासी गुरुवर्य परमपूज्य लक्ष्मण गोविंद वाणी मास्तर बाबा, वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य पुंडलिकांना नथुजी खांडगे बाबा, वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य भरत अप्पा बाबा वाणी. ही परंपरा आहे. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मुरलीधर अप्पा बाबा खांडगे या परंपरेने मी पाहिलं, अनुभवलंय. आणि म्हणून शपथ घेतली पहिल्याच कीर्तनात, ज्या गावात जाईल त्या गावातलं पाणी पिणार नाही. पण एक भंडारा डोंगरावर 150 कोटीचं काम चालू आहे. अयोध्येच्या प्रभुराम मंदिराला ज्या खाणीतनं दगड येतो, अयोध्येच्या प्रभुराम मंदिराचे जे आर्किटेक्चर आहेत, अयोध्या मंदिराचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, तेच भंडारा डोंगराचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. ज्या भंडारा डोंगरावर आवलीच्या पायातला काटा काढायला बाळ क्रीडा करून नलावडे साहेब पांडुरंग आला, जिथे जगद्गुरु तुकोबारायांना आलेला नजराणा त्यांनी घेतला नाही. आणि तुमचे ए रवित्त धन मज मृतिके समान. मावळ्यांनी प्रश्न विचारला, कुठलं धन आहे? ते म्हणे भंडारा पा. आणि भंडारा सुवर्ण झळाळून आला म्हणून तो सुवर्ण डोंगर झाला. जिथे आवलीच्या एका शिल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसहित आलेल्या सगळ्या मावळ्यांचं पोट भरलं. तुकोबांनी एक एक घास सगळ्यांना दिला, तृप्तीचा ढेकर सगळ्यांनी दिला, म्हणून तो झाला भंडारा डोंगर. जिथे नामदेव महाराज स्वतः पांडुरंगा समवेत आले, माझं राहिलेलं काम तुला पूर्ण करायचं, ही घटना जिथे घडली तो भंडारा डोंगर. जिथे बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी, अनुग्रह जिथे झाला तो भंडारा डोंगर. त्या भंडारा डोंगरावर 150 कोटीचं काम मंदिराचं सुरू आहे. म्हणून अहोरात्र व्याख्यानं, प्रवचनं, कीर्तनं याच्यातनं कोट्यावधीचा निधी त्या निमित्तानं जमा होतोय. आम्ही स्वतःचं जगणं सोडून दिलं. ज्याने मृत्यूपत्र तयार केलं त्याला आता कशाचंच काही वाटत नाही. आणि म्हणून हे सगळं करताना मला आनंद वाटतो की आमच्याकडे काही परंपरा आहे. त्या परंपरेमध्ये हरिभक्तीपरायण सोपानबुवा नलावडे हे एक मोठं नाव आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये होतं. आणि त्यांनी खूप काम आध्यात्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये केलं. आणि त्यांचे चिरंजीव ज्यांनी मला आज इथे बोलवलं ते भालचंद्र सोपानबुवा नलावडे व परिवार धुलवड यांनी आजही माझं कीर्तन वाया जाऊ दिलं नाही. मी एकदा बोललो 1 कोटी रुपये भाषणाचे मिळाले, प्रवचनाचे 25 लाख. आणि आमचे वसंतराव वऱ्हाडी, आमचे अजितराव देवकर, आमचे चंद्रकांत दादा वऱ्हाडी, आमचे सुनील भाऊ खांडगे, आमचे जयेश भाऊ खांडगे, उमेश भाऊ आणि या सगळ्या मंडळींना माहिती आहे. आमचे मुरलीधर दादा गावडे भंडारा डोंगरावर पहिलं कीर्तन केलं, पहिलंच कीर्तन. आणि पहिल्याच कीर्तनात 5 कोटी 35 लाख जमा झाले. लोक मला म्हणतात की आम्ही वर्षही घालणार कीर्तन करायला, नित्य प्रवास कसा आहे बाबा. आपला सगळा संप्रदाय, आपलं रामायण महाभारत दर्शनशास्त्र वेद जर पाहिले तर भक्ती, ज्ञान, त्याग आणि वैराग्य याला महत्त्व देतं. आणि या बळावर जो माणूस निघतो त्याला परमेश्वराचे आशीर्वाद असतात. म्हणून जगद्गुरूंचे आशीर्वाद आहेत. आणि आजही कीर्तन केलं. सगळ्या नेरुळकरांच्या वतीनं आपण टाळ्यांचा गजर करूयात की भालचंद्र शेठ नलावडे यांनी मी घेतलेल्या व्रताला आज 1,11,111 रुपयाची देणगी डिक्लेअर केली. म्हणून मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतो. रवींद्रजी थापे साहेब मला मसवंडीला नलवडे साहेब घेऊन गेले आणि एक सुंदर मंदिर तुम्ही या सगळ्या मंडळी उभं केलं, त्यातमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. तेही या ठिकाणी जर असते तर मला आनंद वाटला असता. पण नाना ते कुठेतरी गेलेत. आणि आज माझे विश्वास नाना माझ्यावर खूप प्रेम करतात. आमचे म्हणतात दादा आम्ही एका घरातले, आम्ही भावंड आहोत. आणि या सगळ्या परिवाराने, आमच्या अपर्णाताई आहे, आमच्या नानी आहेत, आमची वहिनी आहेत, आमची गुड्डी आहे, ह्या सगळ्या आम्ही घरचा म्हणून आलो इथे. त्यामुळे बाहेरचा कीर्तनकार आला वगैरे असं काही नाही. नलोडे साहेब घरचा कीर्तनकार तुमच्या सेवेसाठी आला, तुमच्या चरणावर नतमस्तक व्हायला आलेला आहे. आणि इथे माझ्या गावची सगळे पिंपळगावची लोक उपस्थित आहेत. आमच्याही गावामध्ये प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर आदरणीय सुरेश शेठ वऱ्हाडी यांच्या नेतृत्वाखाली उभं राहत आहे. त्या मंदिराला 1 कोटी रुपये निधी सरकारी मिळवून देण्यामध्ये ज्यांनी महत्त्वाचा भाग उचलला ते गिरीश महाजन साहेबांचे PA वसंतराव वऱ्हाडी साहेब इथे उपस्थित आहेत. आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि नवी मुंबईमध्ये सगळ्यात पहिलं मला
जर मार्केटमध्ये कोणी आणलं असेल, माझ्यावर निस्सीम प्रेम करणारे आमचे चंद्रकांतदादा वऱ्हाडी यांनी मला कायम APMC मार्केटला शंकर शेठ किल्ले यांच्या माध्यमातून आमचे झेंडे साहेब इथे आलेले आहेत, कायम मला तिथे घेऊन जातात. झेंडे साहेब जगताप साहेबांच्या वाढदिवस 12 तारखेला माझा कार्यक्रम आहे, तुम्ही या नक्की. तर हे सगळे उपस्थित आहेत, तुम्ही सगळे मुंबईकर कॉस्मोपॉलिटन सिटीमध्ये राहताना देखील माझ्या इंद्रायणीच्या घाटावर असणारा पाया आणि कळस ज्ञानोबा तुकोबाला विसरले नाहीत. म्हणून सांगतो, अयोध्यामध्ये उभा राहतोय प्रभू श्रीराम आणि भंडारा डोंगरावर उभा राहतोय तुमचा माझा तुकाराम. एकदा कधीतरी या भंडारा डोंगराला भेट द्या. मी तर माझं सारं जीवन समर्पित केलं या वाटेवर, काटेरी वाटेवर मी निघालोय. अपयश येणार नाही, बदनामी होणार नाही, असं होणार नाही, पण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जगणं आरंभ केलंय. कुणाचा द्वेष करायचा नाही, कुणाबद्दल चुकीचं बोलायचं नाही, कुणाला रागवायचं नाही, सगळ्यांना प्रेम द्यायचं. एकच अपेक्षा आहे, इथे तुम्ही कीर्तन ऐकण्यासाठी उपस्थित होतात, माझं कीर्तन तुमच्यासाठी नव्हतंच. ज्या माझ्या बापानं मरताना मला म्हणाला होता की तुला फेटा बांधायचं राहिलं, मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, आज माझा बाप इथे मांडवात कुठेतरी असेल. आणि माझी अपेक्षा आहे, मला काही नको आहे, पण माझी अपेक्षा आहे, एकदा मरण्यापूर्वी जगद्गुरूंनी मला दर्शन द्यावं. ते जगद्गुरू पण या मांडवामध्ये नक्कीच असतील आणि तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं त्यांची सेवा करण्याचं मला या ठिकाणी संधी प्राप्त झाली. म्हणून तुम्हा सगळ्यांच्या चरणावर वंदन करतो. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुमच्या सगळ्यांच्या चरणावर लोटांगण घालतो. तुकाराम तुकाराम भजन होईल, ज्ञानेश्वर माऊली होईल, जय विठ्ठल होईल, सूचना होतील, मग कार्यक्रम संपेल. तोपर्यंत कोणी उठायचं नाही, सगळ्यांनी हाताशी वर करायचे. महाराष्ट्राचा प्राण ज्ञानोबा आहेत, महाराष्ट्राचा श्वास तुकोबा आहेत, महाराष्ट्राचं ध्येय विठोबा आहे, महाराष्ट्राचं साध्य शिवबा आहे. ही चौकट आपल्या अंतकरणावर लावायची असेल तर माझ्या तुकोबांना मुळापासून समजावून घ्यावं लागेल. म्हणून तल्लीन होऊन डोळे बंद करून हाताची टाळी वाजवून सगळ्यांनी पंढरीचा पांडुरंगा, समाधिस्थ ज्ञानोबा, सोनेरी किल्ल्यावर जन्माला आलेला शिवबा आणि भंडारा डोंगरावर नांदत असलेला तुकोबा नजरेसमोर आणायचा आणि एकदा माझ्या तुकाराम महाराजांचं भजन करायचं. तुकाराम 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 क्षमा करावी. आमची देवकर